आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। नमस्कार, मी प्रशांत थोरवे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी। हे सर्व आपण पाहत आहोत वाई नगरपालिकेचे प्राथमिक शिक्षक आहेत, रिटायर्ड शिक्षक आहेत आणि काही महिन्यांपासून यांची पेन्शन ही बंद झालेली आहे, किंबहुना ती मिळत नाही। बाबा, तुमचं नाव काय? आनंदराव गणपती कांबळे। तुम्ही काय म्हणून सेवेत होता नगरपालिकेत? शाळा नंबर 4 मध्ये मी प्राथमिक शिक्षकाचे मुख्याध्यापक म्हणून मी काम केलेलं आहे। बर, आता आपली नेमकी अडचण काय आहे? दरवेळेला पगार देताना सर्वसाधारण 20 तारखेच्या पुढे पगार मिळतो आणि गेल्या महिन्यातील पगार आम्हाला अद्यापही मिळाले नाही। आज पेन्शन मिळाले नाही। आज 2 सप्टेंबरची तारीख आहे, आम्हाला ऑगस्ट अजून पगार मिळालेला नाही। नक्कीच मागच्या महिन्याचा यांचा पगार राहिलेला आहे। आपल्या समवेत आणखीनही काही पेन्शनधारक आहेत। सर, काय सांगाल एकंदर विस्तारित? तुम्ही या वाई तालुक्यामध्ये खूप तुमचं नाव आहे, तर कशा पद्धतीने तुमच्या अडचणी आहेत काय सांगाल विस्तृत? हां, माझं नाव वसंत बाबूराव नेवशे। मी मुख्याध्यापक म्हणून वाई शाळा नंबर 10 मध्ये होतो। अच्छा, काय आणि आमची जी आहे पेन्शन, ती पेन्शन साधारणपणे बरं का इतर लोकांच्या पेन्शन ह्या 3 तारखेपर्यंत रिटायर लोकांच्या होतात। आमच्या पेन्शन 15, 20, 30 तारखेपर्यंत सुद्धा आम्हाला पेन्शन मिळू शकत नाही। तेव्हा ती वेळेवर आम्हाला मिळावी ज्या इतरांच्या बरोबर, ही एवढीच आमची विनंती। बाबा, नेमकी कोणत्या महिन्यामध्ये शेवटची तुमची पेन्शन मिळाली काय सांगाल? आमची शेवटची पेन्शन जुलै महिन्यात मिळाली। म्हणजे ती जूनची मिळाली आणि जुलै महिन्याची नाही मिळाली। नक्की जुलै महिना आणि हा ऑगस्ट महिना सुद्धा संपलेला आहे। एकूण 2 महिन्याच्या पगार म्हणजेच पेन्शन ही शासनाकडे बाकी आहे। ह्या जे रिटायर्ड लोक आहेत त्यांनी काय करावं? म्हणजे नेमक्या अडचणी काय होत आहेत आता तुम्हाला? तुमची पेन्शन वेळेवर मिळत नाही तर? पेन्शन जर वेळेवर मिळाली नाही तर आम्हाला औषध पाण्याची सोय होत नाही। जास्तीत जास्त 8-10 दिवस दुकानदार थांबतात, त्यानंतर जे औषधं घेतलेले आहेत त्याचे पैशाची मागणी करतात आणि ती मोठी अडचण आमच्या पुढे उभी आहे की ते पैसे द्यायचे कसे काय। त्याशिवाय आणखी आमच्या किराणा मालाचं किंवा दुधाचं ही सर्व बिलं राहिलेली असतात। त्यामुळे ते लोक आम्हाला अतिशय आता तर ह्या महिन्यात सांगतात की आम्ही तुम्हाला आता देणारच नाही माल काय। किराणा मालवाले, दूधवाले म्हणतात आम्हाला 2-2 महिने तुम्ही पैसे देत नाही, तर आम्ही काय करायचं? नक्कीच शासनाने 2 महिन्यापासून यांची पेन्शन थांबवली आणि यांच्या दैनंदिन गरजा ज्या आहेत त्या गरजा कुठंतरी थांबताना दिसत आहेत। अजूनही काही लोक आहेत। तर आता हे तुमच्या अडचणी ह्या झाल्या, तर आता तुम्ही शासनाला नेमकी काय मागणी कराल? या चॅनलच्याद्वारे काय सांगाल? शासनाला अशी मागणी करायची की वेळेवर पेमेंट झालं पाहिजे आमचं, नाहीतर आम्हाला औषधासाठी सुद्धा पैसा नाही। दुसऱ्याकडून घुसणं मागायचं म्हटलं तरी एकदा देत्याल, 2दा देत्याल, पुन्हा उभं कोणी करत नाही। इतकी आमची दयनीय अवस्था का झाली? नक्की आम्ही नक्की कुणाकडं मागायचं? मग आमचा आवाज कुठं उठवायचा म्हणजे कुणाकडे जायचा? आम्ही आता अपंग आहे। हा अपंग असल्यामुळं आम्हाला घरातनं बाहेर पडता येईना। मी बरं का अशोक शिंदे, पदवीधर शिक्षक होतो शाळा नंबर 4 मध्ये। आज जवळजवळ 40 वर्ष आम्ही प्रामाणिकपणे सेवा केली। शिक्षण मंडळाला आम्ही चांगल्या प्रकारे कामकाज केलं, परंतु गेली अनेक वर्ष 10 तारखेच्या पुढे 20 तारखेपुढे पेन्शन मिळते, मागचे 3 दिवस आम्हाला अजून मिळाले नाहीत। आणि अशा अवस्थेमध्ये आज 1 महिना भरून गेला, 2रा महिना आला तरीसुद्धा पेन्शन मिळाली नाही। आणि इतर खात्यातल्या लोकांना मात्र पेन्शन दिली जाते वेळेवर, अगदी 30 तारखेच्या अगोदर पेन्शन दिली जाते। आमचं अजून काही नाही, आमच्या ऑफिसबद्दल काही नाही, परंतु शासनाच्या माध्यमातून आम्हाला अशा प्रकारची वागणूक का दिली जाते असा मला प्रश्न पडतो। आणि यामध्ये आम्ही कुठं जायचं? नक्कीच यांच्या मागण्या ज्या आहेत, यांचे जे म्हणणं आहे ते अगदी योग्य आहे। विशेषतः शिक्षण विभागात हे सर्व मंडळी आहेत आणि यांची पेन्शन ही वेळेत देणं खूप गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने शासनानं करावं एवढीच यांची मागणी आहे। प्रशांत थोरवे, महाराष्ट्र न्यूज मराठी, वाई।